नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. चला मैत्रिणींनो, मी आज हे 2 ब्लाउज शिवलेत पहा. हे 2 ब्लाउज शिवलेत आता. हे पहा मैत्रिणींनो, आता शिवलेत मी 2 ब्लाउज. तुम्हाला दाखवा म्हणलं. आता शिवता इथं दाखवता नाही आले मला मैत्रिणींनो, परंतु आता शिवलेत मी. लहान आहेत हे पहा. हे एक आणि हे एक शिवले. तर आता मला हुक लावायचे पहा. हुक लावायचे तर मग मी म्हणलं हुक लावा आणि तुम्हाला बोलत बोलत हुक लावून होतात. चला मैत्रिणींनो, झाले का चहा पाणी? आता 5-4 वाजले तर, आणि मी म्हणलं आता हुक लावायला घ्यावं. पहिले खुणा करून घेते मैत्रिणींनो हुकाच्या घरायला. आपण ते ऐकलेले असतात ना घर, त्याच्या हिशोबानं आपण हुक लावायचे. टेलर मैत्रिणीला माहिती आहे, सगळे ज्या टेलर मैत्रिणींचा त्यांना सांगावं लागत नाही. बरोबर आहे ना मैत्रिणींनो? दोरा आणि हे सगळं सारखं असल्यामुळे नाही का एवढं क्लिअर दिसून झाली पहा मैत्रिणींनो. आभाळ आले. तुमच्याकडे पाऊस कसा काय ते सांगा बरं. पाऊस कसा आहे कसा नाही तुमच्याकडे? आमच्या परभणीला पाऊस चांगला पडायला मैत्रिणींनो. झडच लागली समजा. झडीवर वातावरण आहे आमच्याकडे. तुमच्याकडचं कसे वातावरण ते कळवा. मी आता हुक लावून घेते. 2 ब्लाउजला हुक लावायचे. रुपये तर करायची गरजच नाही, कारण मी पायपिंग लावली आस्तीनला. तर म्हणलं बोलणं होतंय आणि व्हिडिओ शूटिंग पण होते, व्हिडिओ करणं बी होतंय. आताच मशीन उडले मैत्रिणींनो. आधी म्हणजे एवढं कंप्लीट करा आणि मग नंतर चहा पाणी करावं. तुम्हाला बोलत बोलत म्हणलं एवढं करून कंप्लीट घ्यावं. मी मशीनवर नाही करत हुक. मी बटन सुद्धा नाही का मैत्रिणींनो, काच बटन हाताने करत असते. सद्गुरू. सर्दी झाली मैत्रिणींनो. आता मी हुक लावायला घेते मैत्रिणींनो. हुक लावत लावत माझं दोन्ही काम होतात. म्हणजे तुम्हाला बोलणं होतंय आणि व्हिडिओ काढणं होते आणि हुक पण लावून होतात माझे. दोन्ही करत करत म्हणलं बोलावं तुम्हाला आणि व्हिडिओ टाकणं होते ना माझा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. शेअर करा, कमेंट करा. कमेंट करायला विसरू नका. आणि माझी व्हिडिओ पूर्ण पाहत तुझा बरं. पूर्ण व्हिडिओ पाहत चला. आणि लाईव्हला माझ्या जॉईन व्हायचा. माझ्या लाईव्हला जॉईन होत नाहीत बा तुम्ही. का बरं? लाईव्ह पाहत जा माझं. आज कंटाळा आला मैत्रिणींनो. 2च ब्लाऊज शिवले. 2 शिवले. आता कटिंग करायची म्हणा. चहा पाणी करून कटिंग करवा, नाहीतर मग कंटाळा आला तर उद्याच्याला. मी आधी कटिंग करून सुद्धा ठेवत नाही बरं का. जेव्हाच तेव्हाच करते. शिवायला बसायचे वेळेसच कटिंग करणं आणि शिवायला बसणं सोबत करते. काय काय कशा राहतात पाहता. माझ्या शेजारी बऱ्याच टेलर नाहीत ना, तर आज कटिंग करायची, उद्या ठेवायची. मग ते उद्या शिवले ब्लाऊज पण त्याचे काच बटन करायचे, उद्या परवा करायचे. ते असं नको वाटते मला. मला कसं वाटतंय कातरणं, शिवणं, रेडी करणं. मी रेडीच करत असते, एकदम सगळेच रेडी करून ठेवत असते. ते पुन्हा पुन्हा असं नको वाटते. त्याला किती दिवस ठेवायचं? एकदा शिवायचं की त्याला कटिंग केली की लगेच शिवायचं. शिवलं की लगेच त्याला काच बटन करून रेडी ठेवायचं. तुरुपाई असते तर तुरुपाईचं, किंवा मग असं हुक लावायचे. आणि कुठून पाहतात व्हिडिओ ते सांगा मला कमेंटमध्ये बरं का. कमेंट करायला विसरू नका. मला शिवण्याचे टाकताच येत नाही मैत्रिणी. कटिंगचे याचे हे नाही, माझ्याकडे स्टँड नसल्यामुळे. आता पण नाही का मी पाठवर बसते, पण उशीला लावलाय मोबाईल. उशी लावला मैत्रिणीनं मोबाईल आणि शूटिंग करायली मी. तुम्हाला हुक लावले हे करा म्हणलं.
हुकला काहीच वेळ लागत नाही मला. हुकाचे ब्लाऊज खूप आवडतात मैत्रिणींनो. पटकन काम होतंय आपलं. माझे व्हिडिओ स्किट कर जाऊ नका, पूर्ण पाहत चलत जा बरं का. पूर्ण पाहत चलत जा माझे व्हिडिओ. पाऊस पाणी कशी आहे, कापसा तुमच्या शेताचे माल हे कसे मैत्रिणींनो ते कळवा. आणि पाऊस पाणी कसं आहे ते सांगा. कुठून बोलता ते पण सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बरोबर आहे का नाही मैत्रिणींनो? कमेंट करा. कमेंटमध्ये कळवा माझी फिनिशिंग कशी वाटते ते सांगा मला. कशी फिनिशिंग वाटते ते मला कळवा मात्र ना. नक्की आवर्जून कळवा मैत्रिणींनो. माझी फिनिशिंग योग्य वाटते नाही वाटत तुम्हाला. माझी पेपर कटिंग नाही बरं का. मी डायरेक्टच काय करते, कपड्यावरच माप घेत असते मैत्रिणींनो. माझं डायरेक्टच असते. कागद कात्रा पुन्हा कपडा कात्रा ते नकोच वाटते मला. मी डायरेक्टच करते मैत्रिणींनो. आणि मी शिवण क्लास पण मैत्रिणींनो 3 दिवस केला होता. चौथ्या दिवशी गेलेच नाही मी, कारण मी घरीच प्रयत्न केला. आता पण मी घरीच प्रयत्न करते मैत्रिणींनो. फक्त मानेत मात्र गॅप पडलाय माझ्या. खूप मानात गॅप पडलाय मैत्रिणींनो माझ्या. त्रास होतोय, खूप त्रास होते माझ्या मानेत गॅप पडल्यामुळं. हात ना माझा इथून दुखत आहे, असं वर करू देत नाही हात माझा. इथं गॅप आहे माझ्या मानेमध्ये. पण आता आपल्याला सोडता येत नाही. आपलं आता आपण व्यवसाय निवडलाच असा तर आपल्याला करणंच आहे ना मैत्रिणींनो. आणि ज्या टेलर मैत्रिणी असताना तुम्ही पण नाही का हिशोबाने जरा करा बरं का. कपडे शिवा, मी पण शिवतेच ना, पण थोड्या प्रमाणात कमी शिवा. कारण खूप त्रास व्हायलाय. मानाचा डोळ्याचा त्रास होतोय, डोळ्याचा पण त्रास होतोय. खूप भयानक त्रास व्हायला मला. डोळ्याचा पण त्रास व्हायला. चष्मा लागलाय मैत्रिणींनो मला. खूप त्रास म्हणजे कमी दिसत आहे मी. कारण 17 वर्ष झाली मैत्रिणी मी कपडे शिवते. आज नाही काय नाही, 17 वर्षे पेक्षा जास्त दिवस झाले मी कपडे शिवते. तर त्याच्यामुळे एवढा त्रास व्हायला ना मला. खूप त्रास व्हायलाय मला. मानेचा त्रास व्हायलाय, डोळ्यानं दिसत नाही बरोबर. तरी मी शिवते. आणि तुम्ही पण टेलर मैत्रिणी हो, तुम्ही पण काय करा, शिवा कपडे पण नाही का प्रमाणामध्ये शिवा. थोडं शिवा, तब्येत सांभाळून शिवा. आपल्या स्वतःच्या तब्येतीची पहिली काळजी घ्या. मला समजलं नाही मी कितकरी बी नवीन नवीन शिवायचे. आणि आता एवढा त्रास व्हायला मैत्रिणींना मला. भयानक त्रास व्हायला मैत्रिणी. मी जोरात ओढत नसते बरं का. तुम्हाला दाखवते आता माझं हे कम्प्लीट झालं का हुक लावून ना, तर तुम्हाला दाखवते मी कसं हे करते. हा, तुम्हाला मी दाखवते. हुकाचा दोरा एक आपण पहिल्या हुकाला दोरा जे घेतला का ते शेवट पण एकदाच मी घेते. 5 हुकं लावण्याचा मोठा दोरा घेते असते. आणि ते दोरा नाही का शेवटपर्यंत लास्टच्या हुकावरच आपल्याला तोडून घ्यायचा दोरा. ते लास्टला असं हे करायचा. कात्र घ्यायचा कंटाळा केला मी. हे पहा मैत्रिणींनो, दिसलं का? मी दोरा तोडीतच नाही. सुरूला दोरा घेते पहा. हे दिसलं ना, सुरूला घेतलं शेवटच करते मैत्रिणी. आणि याची पण हुकं लावलीत मी पहा. तुम्हाला याची पण दाखवते मी. दोरा माझा पहा शेवटपर्यंत आहे का नाही. शे हुक लावला की मी दोरा नाही दिसत. आणि पाठीमागून पहा, दिसलं ना. माझा असा दोरा असता मी काम शेत करत नाही मैत्रिणींनो. आज हे 2च शिवले पहा मैत्रिणींनो मी. आता चहा पाणी करून जमलं तर कटिंग करायची मैत्रिणींनो अजून मला. म्हणलं आधी तुम्हाला बोलणं होतं आणि छोटासा आपण एक ब्लॉग टाकाव म्हणून म्हणलं
काच बटन करीत करीत तुम्हाला बोलणं होतंय, माझं व्हिडिओ टाकणं होतंय. आणि मैत्रिणींनो, छोटा व्हिडिओ टाकते पहा, संपूर्ण पहा मैत्रिणींनो. माझ्या चॅनलला नवीन असल्यानं त्यांना लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो. व्हिडिओ सरकं पाहत जाऊ नका, माझा पूर्ण पाहत चला जा आणि कमेंट करा. आणि कुठून आहेत कुठून नाही ते मला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवा. आणि माझे ब्लाऊज कसे वाटतात, माझी फिनिशिंग कशी वाटते ते नक्कीच सांगा मला मैत्रिणींनो. हां, तुमच्या कमेंटची वाट पाहते मी. माझे व्हिडिओ पूर्ण पाहत चला. स्किप करू नका. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मैत्रिणींनो.